शेकडो वर्षांपासून तुमच्या मेंदूत अंधारी रात्र पसरली आहे. तुमच्या शेकडो पिढ्यांनी विद्येचा प्रकाश कधी बघितलाच नाही. आमच्या जीवनातील ही ऐतिहासिक अंधारी रात्र कधी संपेल? महाविद्यालयीन शिक्षणासाठी भाऊसाहेबांनी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात 25 जून 1918 रोजी प्रवेश घेतला. विष्णू शास्त्री चिपळूणकर 1850-1882, लोकमान्य टिळक 1856 ते 1920 आणि गोपाळ गणेश आगरकर 1856 ते 1895 यांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं 1885 मध्ये हे महाविद्यालय सुरू केलं होतं. वऱ्हाडातील अनेक विद्यार्थी या काळात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल 1901 ते 1982 हे भाऊसाहेबांचे सहाध्यायी होते. नागपूर वऱ्हाडकडील विद्यार्थ्यांची एक संघटना बांधण्यात भाऊसाहेबांचा पुढाकार होता. सीपी अँड बेरार स्टुडंट्स असोसिएशन हे त्या संघटनेचं नाव होतं. 1920 साली भाऊसाहेब इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाले. फर्ग्युसन कॉलेजमधून इंटरमिजिएट झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचा भाऊसाहेबांचा निर्धार पक्का झाला. पापळसारख्या छोट्याशा गावातल्या शेतकऱ्याच्या मुलानं विलायतेत जाऊन शिक्षण घेण्याची कल्पनाच मुळी धाडसाची होती. ती पूर्णत्वास जाण्यासाठी निश्चयासोबतच आर्थिक पाठबळाचीही आवश्यकता होती. भाऊसाहेबांचे आईवडील भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. SS मल्होत्रा या बोटीनं 21 ऑगस्ट 1920 रोजी भाऊसाहेबांनी भारताचा किनारा सोडला. खडतर परिस्थितीशी जिद्दीनं मुकाबला करत लंडन येथील ऑक्सफर्ड विद्यापीठातून भाऊसाहेब ऑक्टोबर 1921 मध्ये बॅरिस्टरची पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले आणि लगेच त्यांनी MA पदवीसाठी एडिनबरो विद्यापीठात प्रवेश घेतला. या पदवीसाठी त्यांनी संस्कृत हा प्रमुख विषय निवडला. संस्कृतचे जागतिक कीर्तीचे महापंडित प्राध्यापक A.B. कीथ 1879-1944 यांचं भाऊसाहेबांना मार्गदर्शन मिळालं. भाऊसाहेबांच्या बुद्धिमत्तेची चमक पाहून कीथ साहेबांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देण्यात येणाऱ्या व्हॅन्स डनलॉप संस्कृत रिसर्च स्कॉलरशिपची परीक्षा देण्याविषयी भाऊसाहेबांना सुचवलं. भाऊसाहेब परीक्षा उत्तीर्ण झाले आणि ही शिष्यवृत्ती 3 वर्षांसाठी त्यांना मिळाली. 1923 साली भाऊसाहेब संस्कृत विषयात MA ऑनर्स झाले. प्राध्यापक A. मॅकडोनल या विश्वविख्यात भाषा शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सफर्ड विद्यापीठात भाऊसाहेबांनी डॉक्टरेटचा अभ्यास सुरू केला. द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. 1925 साली भाऊसाहेबांचं संशोधन पूर्ण होऊन त्यांना डॉक्टरेट मिळाली. आपल्या आईवडिलांनी अत्यंत बिकट परिस्थितीत शेतजमीन घाण ठेवून आपल्या शिक्षणासाठी पैसा उभा केला याची भाऊसाहेबांना जाणीव होती. भावी जीवनाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन निश्चित होता हे त्यांनी विलायतेहून त्या काळात आईवडिलांना लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होतं. 15 जुलै 1926 रोजी भाऊसाहेब मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर उतरले. बार ॲट लॉ, संस्कृत विषयात MA ऑनर्स आणि PhD या उच्च पदव्या प्राप्त करून ते भारतात परतले होते. पापळसारख्या एका खेड्यातील गावठी शाळेत शिकलेल्या शेतकऱ्याच्या मुलानं कायदा, संस्कृत साहित्य आणि वैदिक वाङ्मय या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं होतं. अमरावती येथील सत्यशोधक समाजाचे एक प्रवर्तक काशीराव बापू देशमुख यांनी आपल्या वाड्यात उत्स्फूर्तपणे भाऊसाहेबांचा सत्कार केला. पापळ येथील एका शेतकऱ्यानं आपल्या सुपुत्राला विलायतेस पाठवावं आणि त्यानंही बॅरिस्टरी बरोबरच PhD पदवीनं विभूषित होऊन यावं ही घटनाच मोठी अभिमानास्पद आणि अभिनंदनीय आहे हे काशीराव बापूंचे उद्गार सार्थ होते. यावेळी झालेल्या विविध सत्कार समारंभात भाऊसाहेबांनी केलेल्या भाषणातून भावी काळात त्यांनी केलेल्या कार्याची दिशा उमगते. इंग्लंडमध्ये संस्कृत वाङ्मयाचा सखोल अभ्यास करताना ही बोचक जाणीव मला क्षणाक्षणाला होत होती की आमचे वेदग्रंथ अत्यंत मौलिक विचारांनी आणि समुज्ज्वल भावनांनी भरलेले आहेत. पण ती विशुद्ध जीवन परंपरा पुढे ब्राह्मण ग्रंथांनी विकृत करून टाकली. या स्वार्थी आणि भ्रामक पुरोहितशाहीचा बिमोड करून वैदिक संस्कृतीच्या मूल्यांची पुन्हा संस्थापना आणि जोपासना करण्यासाठी झटणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख. भाऊसाहेबांच्या दूरदर्शी दृष्टीचा एक पुरावा रेवसा येथील काशीराव बापू वाकोडे यांच्याकडे आढळलेल्या कागदात दिसून येतो.
या कागदावर भाऊसाहेबांनी आपल्या हस्ताक्षरात फार्मर्स 14 पॉइंट्स लिहून ठेवलेले आहेत. परदेशातून आल्यावर समाजाच्या उन्नतीसाठी कोणत्या प्रकारची कार्य आपल्याला करायची आहेत याचा एक आराखडाच या मुद्द्यातून स्पष्ट होतो. कृषकांचा 14 कलमी कार्यक्रम. फार्मर्स 14 पॉइंट्स. 1. उत्पन्नाची आणि शिक्षणाची अट न ठेवता प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा प्रौढ मताधिकार असावा. 2. शेतकऱ्यांची सहकारी राष्ट्रीय बँक स्थापन करणं. 3. देवस्थानांची मालमत्ता शिक्षण, पेयजल आणि आरोग्यासाठी वापरावी. 4. लष्करी शिक्षण सर्व तरुण तरुणींसाठी सक्तीचं करणं. 5. शेत जमिनीवर आणि शहरी संपत्तीवर सिलिंग बसवणं. 6. सरकारी अधिकारी, वकील, डॉक्टर्स वगैरेंच्या संपत्तीची नियमितपणे मोजदाद करणं. 7. शेतकऱ्यांच्या मुलामुलींना मोफत शिक्षण आणि शैक्षणिक सोयी सवलती पुरवणं. 8. शेतकऱ्यांसाठी नोकरीत 80% आरक्षण करणं. 9. भारतीय शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं आणि भारतव्यापी शेतकरी संघटना उभारणं. 10. ग्रामीण समाजाच्या शिक्षणातून, समृद्धीतून जातीप्रथा, अस्पृश्यता, दारिद्र्य, निरक्षरता आणि बेकारी दूर करणं. 11. बालकांचं, गर्भवतींचं, शेतमजुरांचं कुपोषण थांबवणं. 12. ग्रामीणांसाठी पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं, सिंचन सोयींचा विकास करणं. 13. ग्रामीण समृद्धीतून विकसित आणि शिक्षित भारत निर्माण करणं. 14. लोककला, लोकसाहित्य, विविध खेळ आणि क्रीडा यासाठी ग्रामीण योजना उभारणं आणि राबवणं. इंग्लंडमधून परतल्यानंतर भाऊसाहेबांनी अमरावती इथे वकिलीच्या व्यवसायाला प्रारंभ केला. त्यावेळी वराड मध्य प्रांतात ब्राह्मणेतर चळवळीला जोम आला होता. गुलाबराव नायगावकरांचा सत्यशोधकी जलसा त्या काळी प्रख्यात होता. या जलशावर पोलिसांनी खटला भरला. सत्यशोधकी जलसे म्हणजे ब्राह्मण विरोधी प्रचार असा अर्थ त्या काळात लावला जात असे. त्यामुळे गुलाबराव नायगावकरांना ब्राह्मण वकिलाकडून निपक्षपातीपणानं खटला चालवला जाईल असं वाटलं नाही. ते इंग्लंडहून नुकत्याच परतलेल्या तरुण बॅरिस्टराकडे म्हणजे भाऊसाहेबांकडे आले. भाऊसाहेबांनी या खटल्यात नायगावकरांना विजय मिळवून दिला. वकिलीच्या व्यवसायात पाऊल टाकल्यानंतर पहिल्याच खटल्यात भाऊसाहेबांना उज्ज्वल यश मिळालं. यानिमित्त ग्वाल्हेर संस्थानचे बालराजे जयाजीराव शिंदे यांचे कारभारी चंद्रोजीराव आंग्रे यांनी भाऊसाहेबांना ग्वाल्हेर इथे येण्याचं निमंत्रण दिलं आणि ग्वाल्हेर दरबारात त्यांचा सत्कार केला.